बघा नॉन स्ट्राईकला धीरज जहाशील, नॉन स्ट्राईकला धीरजच्या स्ट्राईकवर निलेश सामरेश, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पोहोचले. सलामी बॅटरच्या मध्ये पहिला षटक कुठला गोलंदाज जो होईल गोखरी या संघाकडून. मग टी शर्ट प्रत्येक संघाला प्रोव्हाइड केले गेले. म्हणजेच फास्ट ग्रुप आयोजित या स्पर्धेमध्ये आपण पाहतो 21 वर्ष आहे. 19 वर्षापासून स्पर्धेला सुरुवात झाली, परंतु लीग फॉर्मॅट पण पाहिलं तर तब्बल 7 वर्ष या लीग फॉर्मॅटला झाले. एक चांगला प्लॅटफॉर्म उभारून दिले गेलं एक गाव एक फॉर्मॅट साठी. आपण प्रत्येक वेळी पाहतो एक गाव एक संघाचे सामने होतात, नॉकआउट सामने, परंतु या स्पर्धेमध्ये या मैदानामध्ये फर्स्ट ग्रुपच्या माध्यमातून लीग फॉर्मॅट प्रोव्हाइड केले गेले. एक अप्रतिम दर्जेदार प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला गेलाय. बघ आपण चला स्पीडअप करायचं आहे. 3 दिवस आपण एक गाव एक फॉर्मॅट लीग अशी पाहणार होता आणि शनिवारी आपण पाहणार आहोत लोकल हाफचे 12 संघ या स्पर्धेत खेळले जातील. रोज एक संघ आपण क्वालिफाय करणार आहोत सुपर 4 मध्ये. पहिले आपण 3 दिवस पाहिला वसई फाटा प्रीमियर लीग, अप्रतिम दर्जेदार वसई फाटाच्या खेळाडूंनी दर्जेदार खेळ दाखवला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं जयेश भोसलेसाठी चांगला उल्लेख केला होता. प्रत्येक खेळाडूच्या नावाच्या माध्यमातून त्याचे रेकॉर्ड सुद्धा सांगितले जयेश ज्या प्रकारे त्यांनी क्रिकेट खेळलाय पहिल्या 3 दिवसामध्ये. बघा मंडप डेकोरेशन कुठलाही जर कार्यकर्ता असेल तर कृपया करून शिवमजी शुक्ला यांच्यावर संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेशन्स. बघा पहिला षटक घेऊन येते मिस्टर स्वरूप नाव सज्ज होईल. पॉवर प्लेचा पहिला षटक फिल्डिंग आपण पाहू शकाल. क्षेत्र सजवलं गेलं मिड विकेटला खेळाडू डीप लॉंग ऑफ मिड ऑफला खेळाडू आहे. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये पॉइंट स्वीपर कव्हर फ्लॅग स्लिप शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये. बघा यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला गेला गोलंदाज स्वरूपच्या माध्यमातून. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना शुभेच्छा असतील फास्ट ग्रुप कडून. पहिला चेंडू यावेळेस फटका सुरेख खेळला, फसला का चेंडू. 2 खेळाडू खेळा चेंडू खाली होते परंतु संतोष जाधव व्हाट अ कॅच. 3 च्या माध्यमातून पहिला झेल टिपला गेला आणि रॉल्डचा शिकार निलेश बॅक टू आउट गॉन. बघा निलेश यावर 0 बाद झाला. रॉयलचा शिकार पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये संतोषचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे झेल टिपला गेला मागे जाऊन झेल टिपणं खूप कठीण असतं, परंतु अप्रतिम नजर ठेवली गेली आणि पुरेपूर उपयोग केला गेला. आय कंडिशन चांगलं ठेवलं होतं आणि आपण पाहतो की जेव्हापर्यंत उंच चेंडू झेल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याच्यावर नजर ठेवणं खूप गरजेचं आहे आणि नजर ठेवली होती आणि शेवटच्या क्षणापर्यंत नजर हटवली नाही आणि चांगला झेल टिपला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आला रोशन सालकर बॅटिंग साठी आलाय 3ऱ्या क्रमांकावर, परंतु स्वरूपचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलं गेलं. सारख्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता, स्वतः गोलंदाज चेंडूवर आला, चेंडूला फील्ड केलं गेलं, कुठली धाव नाहीये. पहिले 2 चेंडूने धाव टाकले गेले. चांगली सुरुवात म्हणावी लागेल देखिए इस वक्त एक गेंद डॉट आती हुई अच्छी गेंदबाजी रही है. कप्तान भावेश ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसले को सही साबित किया. स्वरूप ने अभी तक पहले 3 गेंदों में बेहतरीन गेंदबाजी की गई है. 8 तीसरी गेंद डॉट इस तरह की शुरुआत करवाई है. स्वरूप अच्छी गेंदबाजी करवा रहे होंगे. फिर से 12 ओहो बढ़िया शॉट लंबे को क्लियर करती हुई हैंड हैंडसम आज के दिन का पहला सिक्सर 6 रन.
डॉट खेली, दूसरी गेंद डॉट खेली, मगर जैसे ही रडार में दो गेंदें आई, दोनों ही गेंदों को मैदान के बाहर भेजा है। चौथी गेंद पर एक चौका लगाया गया, पांचवी गेंद पर एक छक्का। स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड पहुंचते स्कोर कार्ड पर 10 अंकों पर, एक विकेट गवाकर बल्लेबाजी करी इस वक्त थिजल 11 वालिम। इस वक्त आगे निकल कदमों का इस्तेमाल करके खेलना चाहते थे, वहां पर हल्की सी बल्ले को छू कर गए। विकेट कीपर की बात की, भाविश कप्तान है, अच्छे से कैच को लपका गया और पहला दूसरा विकेट यहां पर आता हुआ। पहले ओवर की समाप्ति हुआ 10 रन, 2 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम। देखिए 3 मिनट और 40 सेकंडों में पहला ओवर समाप्त हुआ है। 25 मिनटों में आपको 5 ओवर समाप्त करने होंगे। नए बल्लेबाज अशरफ मंसूरी बैटिंग के लिए आते हुए चौथे क्रमांक पर आए। हालांकि अच्छी बल्लेबाजी कर रहे थे रोशन, 2 बड़े शॉट लगाए थे, मगर आखिरी गेंद पर कदमों का इस्तेमाल करके खेलना चाहते थे। हालांकि गेंद थोड़ी सी पीछे डाली गई गेंदबाज द्वारा, स्वरूप और एक विकेट चटकाया गया। संतोष को इस वक्त इंट्रोड्यूस किया जा रहा है। देखिए अपने कोटी की पहली ओवर लेकर आएंगे और टीम की तरफ से दूसरी ओवर मैंडेटरी पावर प्ले की दूसरी ओवर करवाने के लिए कप्तान ने संतोष जादव को इंट्रोड्यूस करवाया है। पीनिया नाम से ज्यादा प्रसिद्धि मिली इस खिलाड़ी को, बेहतरीन हरफॉर्मूला खिलाड़ी है। इस तरह गेंदबाजी खेले जाने तो मिश्रण करने का भी काम करते, परेशान इनकी गेंदों में है। मगर बात की जाए सामने उतनी धाकड़ बल्लेबाज है धीरज झा। यहां से अगर बात की जाए बल्लेबाजी करने वाली टीम थिजल 11 वाले को संयम मान के रखने होंगे, अच्छे से बल्लेबाजी करनी थी। आपने 2 विकेट गवाए हैं, पहली गेंद पर एक विकेट गवाया था और पहली ओवर की आखिरी गेंद पर एक विकेट गवाया। हालांकि रन लगे हैं 10। पहली गेंद खड़े खड़े खेलने का प्रयास, सॉफ्ट का थोड़ा बाहर गेंद को रखा गया, बिंदी गेंद डॉट बॉल। पहली गेंद डॉट के साथ शुरुआत की गई है, ऑफ थोड़ा सा बाहर रखने का प्रयास था। फील्ड की सजावट देख सकते 3 खिलाड़ी दायरे के बाहर रखे गए हैं इस वक्त। डिप स्क्वायर लेग, डिप लॉन्ग ऑन और मिड ऑफ पर एक खिलाड़ी को रखा गया है दायरे के बाहर। इस वक्त ज्यादा बाहर रखने का प्रयास, इस आज के दिन की पहली व्हाइट गेंद डाली गई संतोष जादव के नाम। व्हाइट बॉल के साथ स्कोर कार्ड आगे चलते हुए 11 अंकों पर डबल डिजिट में पहुंच चुका स्कोर कार्ड। 2 विकेट गवाकर बल्लेबाजी कर रही टीम। 2 मुख्य अंपायर मैदान के अंदर हम देख सकते स्कोर लेग पर आशुतोष व्यवहारी सर और मुख्य अंपायर इस वक्त नजर आएंगे राकेश राउत। तीसरे अंपायर की भूमिका निभा रहे हमारे और रूम में मिस्टर विशाल नाइक सर हैं। इसी बार थोड़ा सा दूर रखने का प्रयास और एक वाइड गेंद आई है। लगातार 2 गेंदें वाइड डाली गई। देखिए 10 सेकंडों के अंदर ही आपको डीआरएस लेना, उसके बाद अगर ज्यादा वक्त हुआ तो आपको डीआरएस अलाउ नहीं किया जाएगा। सभी टीमों को अनाउंसमेंट होगा 10 सेकंद फक्त तुम्हाला डीआरएस घ्यायचं आहे, त्याच्याहून अतिरिक्त जर वेळ गेला तर डीआरएस तुम्हाला अलाउ करणार येणार नाही, हे आपण लक्षात घ्यावी। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद वाइड, फिर एक वाइड, यानी 2 गेंदें वाइड डाली है संतोष यादव ने। रनों की अगर बात करें, रन पहुंचते हुए स्कोर कार्ड पर 12, 2 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम। 5 गेंदें 10 बनाकर आउट हुए मिस्टर रोशन सालकर और 1 गेंद 0 पर आउट हुए नीलेश। आगे निकल खेलने का प्रयास, फिर से एक बार हैट्रिक, व्हाइटों की हैट्रिक लगाई गई इस वक्त संतोष जादव द्वारा। हालांकि क्या करना चाह रहे हैं, ऑप्टिंग के बाहर रखने का प्रयास करें। पहली गेंद उसी दिशा में डाली थी, लगातार पिछली तो 3 गेंदें डाली हैं, थोड़ा ज्यादा बाहर रखी गई और अंपायर ने इसको तो व्हाइट बॉल करार दिया। उसको कार्ड 1 से आगे चलता हुआ 13 अंकों पर 13। इस वक्त फुल टॉस गेंद पर बड़ा प्रहार करने का प्रयास, वहां पर खिलाड़ी मौजूद, कैच को अंजाम देते हुए, मगर सर अंपायर कॉल, इस अंपायर कॉल इस वक्त गेंद चेक की जाएगी कितनी ऊंची है। बल्लेबाज ने शॉट खेला, कहां पर गेंद डिलीवर की गई थी, चेक किया जा रहा है। बघा जे खेळाडू 12th मॅच भूमिका पार पाडतात त्यांच्या कॉम्बोस वर त्यांना डीआरएस घेतल्यावर कुठल्याही खेळाडूंनी
डीआरएस बघायचा नाही, आमचे पंच पहिले बघतील तदनंतर हा कॉल दिला जाईल. तर कुठल्याही खेळाडूंनी पाहिलं आणि इकडून ऍक्शन किंवा रिॲक्शन दिलं मैदानी चारमध्ये आमचे आयोजक कमिटी आणि पंच डिझाईन त्या संघाला कसं पेनल्टी दिली जाईल लक्षात आपण घ्यायची. प्लीज कॉपरेट करा, डिसिप्लिन तुम्हाला दाखवायचं आहे. दोन्ही संघ दिल्ली विशाल नाइक है और इस वक्त बीमर नो बॉल दी गई. देखिए रोस्ट गेंद डाली गई मगर अंपायर ने डीआरएस लिया था. कैच वहां पर लपका था खिलाड़ी ने मगर तोहफा इस वक्त धीरज झा को मिला ऐसा कह सकते हैं मिस्टर अमृत. देखिए नो गेंद थी, नो का एक रन जब ऐड किया जाएगा स्कोर कार्ड पहुंचता हुआ 14 अंक पर. पहली गेंद अमृत डॉट डाली है संतोष ने, उसके बाद 4 गेंदे एक्स्ट्रा डाली है, 3 वाइड नो बॉल. इस वक्त ये फ्रेट की बॉल होगी और स्ट्राइक पर धीरज झा है. 2 गेंदे 0 पर बल्लेबाजी कर रहे हैं धीरज. फ्रेट की बॉल बल्ले का दूसरा लेकर विकेट कीपर के दस्तानों में जाकर समावेशी. लगातार 3 गेंदे डॉट भी खेली, हालांकि पिछली गेंद नो पर उनका कैच लपका गया था. लगातार 3 गेंदें डॉट खेली, हालांकि 4 रन खर्च किए संतोष ने अभी तक 3 गेंदों में. बॉल ऑन साइड पर गेंद को खेला गया, खिलाड़ी वहां पर है, पीछे जाकर गेंद को फ्री किया गया. जब तक गेंद को फ्री करते थ्रो करते ही 1 रन बटोरा गया. पहली गेंद डॉट, उसके बाद 3 वाइड, 1 नो बॉल, 1 डॉट, 1 सिंगल. 3 गेंदें 5 रन अभी तक आए. इस ओवर में रन लगे स्कोर कार्ड पर 15 रन. दूसरी ओवर प्रगति पथ पर है. पावर पे एक लंबा ओवर कह सकते हैं अमृति ने. अभी तक 7 गेंदें डाली हैं संतोष ने. इस वक्त के बल्ले से कट कर दिया, डीप बैकवर्ड पॉइंट पर गेंद को ट्रैवल किया, खिलाड़ी वहां पर पहुंच रहे, गेंद को फिल करने का प्रयास. जब तक गेंद को फिल करते दोनों बल्लेबाजों ने 1 रन के साथ संतुष्ट होते हुए 4 गेंदें हो चुकी, 2 गेंदों का खेल और बाकी होगा. पावर पे का दूसरा ओवर प्रगति पथ पर है. इस ओवर अगर बात की जाए अभी तक 8 गेंदें डाली, 8 गेंदों में लगभग 3 वाइड बॉल, 1 नो बॉल, 2 गेंदें डॉट आई और 2 सिंगल. इस तरह की गेंदबाजी रही है संतोष यादव द्वारा. हेलीकॉप्टर खेलने का प्रयास सीधे बल्ले से खेला गया, शॉट मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद, गेंद को फिल करते हुए. संतोष की तारीफ करनी होगी, अमृत की एक्स्ट्रा गेंदें डाली है मगर रनों को रोकने में कामयाब भी हुए. लगातार बिंदी गेंदें, लगातार डॉट गेंदें भी डाल रहे हैं. एक बेहतरीन फॉर्मूला खिलाड़ी है और ओपन क्रिकेट खेलने का अनुभव इस खिलाड़ी के पास है. आखिरी के आने बाकी इस ओवर की. इस वक्त शॉट बढ़िया खेला, सीधे बल्ले से दर्शकों को सलामी देने वाला यह आता हुआ बेहतरीन सिक्सर. 6 रन. देखिए रनों की अगर बात करें, रन लगे स्कोर कार्ड पर 22, 22 रन 2 ओवर की समाप्ति के बाद. देखिए 10 मिनटों का वक्त जा चुका है, 2 ओवर समाप्त हुए हैं. बॉल प्रोवाइड किया जाए वहां से प्लीज. देखिए इस मैच में अगर कभी भी गेंद जाती तो नई गेंदें दी जाएंगी. अनाउंसमेंट टॉस के वक्त ही किया गया था. पहला मैच चल रहा है, ध्यान में रखिएगा. शिविर के मैचेस में से एक बार गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज सौरभ को नोटिस किया जा रहा है. अपने कोटे की दूसरी ओवर लेकर आ रहे हैं और टीम की तरफ से तीसरी ओवर लेकर आएंगे गेंदबाजी के लिए सौरभ. के दाने से गेंदबाजी के लिए आते. उस साइड पर अशरफ मंसूरी है जिन्होंने 1 गेंद खेली, 1 पर बल्लेबाजी करी. हालांकि पहला ही शॉट बढ़िया खेला था उन्होंने. डिपाकर पॉइंट डिवीजन में कॉन्फिडेंट दिखाई दिया अशरफ मंसूरी. इस वक्त अशरफ मंसूरी ने गेंद को दी है दूरी और ली है मंजूरी 6 रनों की. बड़ा शॉट. देखिए पहली गेंद पर स्वागत किया गया सौरभ का और 6 रन बटोरे हैं अशरफ मंसूरी. अशरफ की अगर बात की जाए उन पर निगाहें होंगी अच्छी बल्लेबाजी के लिए.
देखिए पहले मैच में कभी भी अगर गेंद बाहर जाती है, गीली होती है, फिर कुछ भी होता है तो नई गेंद आपको दी जाएंगी। और देखिए चॉइस बॉल नहीं है, जो गेंद ऑर्गेनाइज कमेटी देगी वही गेंद से आपको क्रिकेट खेलना होगा। आसिफ भाई अंसारी इनका ये कॉल है, ध्यान में रखिएगा। हाँ सर मैच शुरू करिए। देखिए पहली गेंद पर छक्का लगाया गया, थोड़ा सा क्राउड किया जा रहा है दर्शकों द्वारा। फिर से एक बार सीधे बल्ले से खेला, व्हाट अ शॉट। आसिफ अशरफ मंसूरी है मैदान के अंदर, क्या बल्लेबाजी कर रहे हैं। देखिए अशरफ अलग मोड में बल्लेबाजी कर रहे हैं। कहते ना अशरफी हमने पुराने जमाने में देखी, काफी महंगी उनकी कीमत होती थी। अशरफ की कीमत भी उतनी महंगी है अपने टीम के लिए। मुख्य किरदार उन्हें निभाना होगा। हालांकि धीरज है, थोड़ा संघर्ष कर रहे हैं। 9 स्ट्राइक पर एक छक्का जरूर लगाया धीरज ने आखिरी गेंद पर दूसरी ओवर की, मगर अशरफ का मौका मिला इस ओवर की गेंद खेलने का, उस पर प्रहार कर रहे हैं। अब तक के बाहर की गेंद सेंसिबल क्रिकेट वहां पर देखने को मिलता हुआ खिलाड़ी हैं दायरे के अंदर गेंद को फील्ड करते हुए। देखिए अब तक ज्यादा बाहर रखा था, थोड़ा सा लोअर फुल टॉस बनाकर खेला गया और एक सिंगल आता हुआ उसको कार्ड एक से आगे चलता हुआ हम देखेंगे। इस वक्त 33 अंकों पर 33 तीसरी ओवर प्रगति पथ पर 3 गेंदें हो चुकी हैं, 33 लगे हैं स्कोर कार्ड पर। आगे इनका खेलने का प्रयास था। देखिए धीरज झा को इस वक्त बांधे रखा है। हालांकि एक बड़ा शॉट जरूर लगाया गया था, मगर धीरज झा थोड़ा सा मैराथन इनिंग में कहूंगा। अभी तक 5 गेंदें बिंदी खेली और 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अभी तक 7 गेंदें 7 उनके बल्ले, उसमें से एक छक्का भी है। एक बड़ा हिट उन्होंने लगाया था, उसके बावजूद लगातार डॉट गेंदें, लगातार बिंदी गेंदें। देखिए इसके बाद इनिंग ब्रेक में टॉस होगा। दोनों ही कप्तान टॉस के लिए आपको तैयार रहना होगा। पत्तू पैकर्स दत्ताली जुचंद्र और एनसीसी नारंगी बोथ ऑफ टीम्स। ऑफ के ज्यादा बाहर रखने का प्रयास, अंपायर इस वक्त व्हाइट बॉल करार देते हुए व्हाइट बॉल का इशारा दिया गया। स्कोर कार्ड 1 रन से आगे चलता हुआ 34 अंकों पर। 4 गेंद 6 ओवर के मैचेस हैं। 4 गेंदबाज आपको यूज करने का मौका मिलेगा। 2 गेंदबाज 2 ओवर डाल सकते हैं, गेंदबाज 1 ओवर डाल सकते हैं। ये नियम है इस प्रतियोगिता के। खड़े खड़े खेलने का प्रयास, हालांकि ऐसा लग रहा है स्वरूप और भावेश इस वक्त मैदान के अंदर धीरज के खिलाफ क्रिकेट खेल रहे हैं, क्योंकि टिप्पा गिरने के बाद सीधा गेंद भावेश के हाथों में जा रही है। कप्तान टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया था, हालांकि उस फैसले को सही साबित किया था गेंदबाजों ने। उसके बाद कहीं ना कहीं अच्छे रन बनाए गए। पर आकर गेंद को खेला गया, वहां पर खिलाड़ी मौजूद जब तक गेंद को फील करेंगे। 1 रन बटोरा गया, 1 रन के साथ को आगे चलता हुआ 35। सर हाँ पानी लेकर जाइए तुरंत। देखिए 3 ओवर के लिए 16 मिनटों का वक्त लिया गया। अब आने वाले 2 ओवर जो है आपको 9 मिनटों में डालने हैं, ये भी ध्यान में रखना होगा। टाइम यहाँ पर स्टॉप किया क्योंकि ड्रिंक ब्रेक हो चुका है। इसके बाद जो 2 मैचेस खेले जाएंगे, एनसीसी नारंगी विरुद्ध जो टीम खेली जाएगी पत्तू पैकर्स दत्ताली जुचंद्र, ये 2 टीमों के बीच में मैच होगा। कल हमने कहा बेहतरीन मैचेस देखे हैं। 250 हमने देखे, 78 रन बनाए थे मिस्टर इश्तियाक शेख ने, 66 रन लगाए थे नंदन पाटिल। एक ही मैच में 250 देखने को मिले। हालांकि जो आखिरी मैच था काफी रोमांचक रहा, उतार चढ़ाव वाला मैच रहा अमृत, जहां पर कल के दिन में ऐसा कह सकते रोस्टर मीरा रो ने 2 बार एसएम स्टार कासरली को यहां पर इस मैच में इस टूर्नामेंट में हार का मुंह दिखाया। और 6 गेंदों में 6 रन की जहां पर दरकार थी, नरेंद्र भारती थे मैदान के, उनका विकेट गिरने के बाद 2 रनों से मैच को गवाया टीम ने। यश यादव ने क्या गेंदबाजी की, 6 रन उन्होंने डिफेंड की, एक रिकॉर्ड रहेगा कल की शाम के वक्त। हालांकि सूरज डल चुका था, मेरा ऑर्गेनाइजर फखरुद्दीन भाई होंगे या फिर अच्छा वाह, टावरी सिक्सर, सड़क पे कड़क।
और 50 अप 51 पर पहुंच उसको कार्ड। बेहतरीन बैटिंग कर रहे हैं इस वक्त धीरज झा और अशरफ मंसूरी। 10 रनों पर 2 विकेट थे। 41 की पार्टनरशिप लग चुकी है दोनों बल्लेबाजों के बीच। हालांकि गेंदों की बात की जाए लगभग गेंदें खेली जा चुकी है। 16 गेंदें 41 की पार्टनरशिप हो चुकी है। 16 गेंदें और 41 की पार्टनरशिप इस वक्त लगती हुई। थोड़ा सा फील्डिंग में बदलाव कर रहे हैं। विकेट कीपर की भूमिका निभाएंगे इस वक्त हम देख सकते हैं राकेश नाइक और भावेश कप्तान इस वक्त लॉन्ग ऑन पर नजर आएंगे। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया जा रहा है। ऑन साइड पर 4 खिलाड़ियों को तैनात किया गया है। इस वक्त हेलीकॉप्टर खेलने का प्रयास, प्ले डाउन, बल्ले का निचला टो लगकर विकेटों पर अगर गेंद टकराए, बेल्स डाउन होते हुए धीरज झा ताबड़तोड़ तो पारी खेलकर बैक चलेगा और तीसरा विकेट गिरता हुआ 51 अंकों पर। देखिए इस वक्त धीरज झा अच्छी पारी खेलकर बैक टू डगआउट आ रहे हैं। उन्होंने 24 रन बनाए हैं। हालांकि 3 छक्के 1 चौका उनके बल्ले देखने को मिला। और नए बल्लेबाज मैदान के अंदर फैजान मंसूरी। देखिए 2 मंसूरी बंधु मैदान के अंदर होंगे। एक तरफ अशरफ मंसूरी और एक तरफ फैजान मंसूरी। अशरफ ने अच्छी बल्लेबाजी की है। धीरज का स्वागत तालियों के साथ किया जा रहा है डगआउट में। आखिरी जो 3 शॉट खेले वो काबिल तारीफ रहे। अमृत बड़े शॉट खेले गए थे मगर उनका विकेट चुकाने में कामयाब हुए गेंदबाज। हम हमेशा कहते हैं ना गेंदबाजों के पास हमेशा मौका होता है। अगर आपके खिलाफ कोई बल्लेबाज बड़े शॉट्स खेलता है आप उनका विकेट चुका के कमबैक कर सकते हो। यहाँ पर पार्थ ने वही किया है। जड़ में रखी थी गेंद। हेलीकॉप्टर खेलने का प्रयास था बल्लेबाज का। बल्ले का निचला सिरा लेकर विकेटों पर जाकर गेंद समावेश हुई और धीरज झा की पारी होती हुई समाप्त। बारह गेंदें 24 का स्ट्राइक रेट रहा धीरज झा जब आउट हुए नए बल्लेबाज फैजान। फुल टॉस गेंद थी इस वक्त ऑफसाइड में खेलने का प्रयास। खिलाड़ी वहां पर आए गेंद को फील्ड किया गया जब तक एक ही रन के साथ संतुष्ट होना होगा। स्कोर कार्ड 1 से आगे चलता हुआ 52 52 अंकों पर चौथा ओवर प्रगति पर। कल का हमने देखा सबसे हाई स्कोर जो रन था 94 लगाए थे प्रतिवेश पाटिल स्टार मुंब्रा टीम ने। और उसके खिलाफ अगर बात की जाए तो मात्र 5 रन से मैच को गवाया था कालेर टीम, वनडे मारती कालेर टीम। इस वक्त फिर से एक बार गेंद को दी है मंजूरी। बल्लेबाज है अशरफ मंसूरी के बल्ले से आता और एक बार सिक्सर 6 रन। देखिए 4 ओवर का खेल समाप्त हुआ है। 4 ओवर की समाप्ति के बाद 58 रन लगे हैं स्कोर कार्ड पर। 14.50 के रन बनाए जा रहे हैं। देखिए इस वक्त संतोष को इस वक्त इंट्रोड्यूस किया जा रहा है। अपने कोटी की दूसरी बॉल लेकर आए कप्तान अपने एक बेहतरीन खिलाड़ी पर जिम्मेदारी दी। हालांकि पहली ओवर स्वरूप ने डाली थी, तीसरी ओवर स्वरूप ने डाली है, 2 ओवर स्वरूप डाल चुके हैं। संतोष अपने कोटे की दूसरी ओवर डाल रहे हैं। पहली ओवर में 12 रन उन्होंने खर्च किए थे, उन्हें इस वक्त गेंदबाजी बुलाया जा रहा है। देखिए 20 मिनट हो चुके हैं और 4 ओवर आपने अभी तक डाले हैं। गेंद को थोड़ा चेक किया जा रहा है अशरफ मंसूरी द्वारा। 5 मिनटों में आपको ये ओवर समाप्त करना है। यस सर, यूज बॉल, यस यूज बॉल। पर सर अनाउंसमेंट हुआ है कि नया ही गेंद देना है मैच में। कभी भी गेंद जाएगी नया ही गेंद दिया जाएगा, न्यू बॉल ही मिलेगी। जब तक ये मैच समाप्त नहीं तो पहला मैच आपको नई गेंद दी जाएगी। 5 मिनटों में आपको ओवर समाप्त करना होगा, ध्यान में रखिएगा। आखिर 5 मिनटों का वक्त आपके पास है। संतोष को स्वतः गेंदबाजी बुलाया गया। स्ट्राइक पर फैजान, फुल टॉस बॉल थी इस वक्त। देखिए फाइन लेग पर गेंद ट्रैवल हुई, अंपायर ने नो बॉल करार दिया। खिलाड़ी वहां पर दौड़ रहे, गेंद को फील्ड किया जाएगा। जब तक गेंद को फील्ड करते 2 रन बढ़ेगा, तीसरे का प्रयास करेगा अशरफ मंसूरी। स्ट्राइक पर आना चाहेंगे, गेंद को थ्रो किया गया और देखते ही देखते 3 रन बटोरेंगे, यानी 9+3 4 रन का तोहफा यहां पर आया है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। बीमर गेंद अंपायर दर्शाते हुए 4 रनों के साथ स्कोर आगे चलता हुआ 62 62 अंकों पर।
देखिए अमृत थोड़ा सा यहाँ पर परेशानी रही आज के दिन में। संतोष दोबारा एक्स्ट्रा गेंदबाजी की जा रही है। अभी तक उन्होंने अपने स्पिन में 2 नो बॉल डाली है, 3 वाइड गेंदें डाली है। एक्स्ट्राज ये परेशानी रही है संतोष जादव की गेंदबाजी में आज के दिन में। अंपायर का इस वक्त हाथ घूमता हुआ फ्रीड का कॉल अंपायर ने दिया है। बल्लेबाज के पास मौका है हाथ खोलने का। अशरफ मंसूरी बड़े शॉट्स खेल रहे हैं लगातार इस मैच में। और यहां पर मात्र टाइम किया गया, डीप में खिलाड़ी को तैनात रखा गया है। वहां पर खिलाड़ी थे, गेंद को फील्ड किया गया, थ्रो किया गया। तब तक 2 रन बटोरे वहां पर गजा थे। जब तक गेंद को फील्ड करते, गेंद को थ्रो करते, 2 रन बटोरे गए। गजेंद्र वहां पर थे। जब तक फील्ड करके थ्रो किया जाता, 2 रन बटोरे गए। स्कोर पहुंचते हैं 64, 64 अंकों पर। 5वां ओवर प्रगति पथ पर है। स्लोवर गेंद हल्के बल्ले से खेलने का प्रयास है। देखिए वहां पर धीमी गेंद डाली गई थी, हालांकि लेग ब्रेक गेंद थी, फ्लाइटेड स्लो बॉल डिलीवरी। और संतोष को पता है कि अगर अशरफ मंसूरी के खिलाफ अगर तेज गेंदबाजी की जाए, उतनी तेज बल्ले के साथ वो गेंदों को मैदान के बाहर भेजते। इस वक्त तो थोड़ा सा गेंद को स्लो रखा, धीमा रखा और 1 रन बटोरा अशरफ मंसूरी। स्कोर 1 से आगे चलता हुआ 65 माफ कीजिएगा 65 अंकों पर। अभी आने वाली 4 गेंदों का खेल बाकी होगा। फैजान इस वक्त ऑन साइड पर गेंद को खेला गया, डीप में खिलाड़ी को तैनात रखे। कप्तान गेंद को फील्ड करते हुए, जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते, 1 रन बटोरा गया। अमृत इस ओवर की अगर बात की जाए, 3 गेंदों में अभी तक 8 रन खर्च किया। पहली गेंद 2 थी, उसका फील्ड पर 2 रन है, सिंगल सिंगल। इस तरह से 3 गेंदें डाली गई। ओवर गेंद जड़ में रखा था, खुद करने का अच्छी गेंदबाजी में कहूंगा इस वक्त संतोष द्वारा। अच्छा कमबैक रहा है और अशरफ के खिलाफ लगातार धीमी गेंदों का यूज किया जा रहा है, उसमें कारगर भी साबित हो रहे हैं। 4 गेंदें डाली जा चुकी, 5 ओवर प्रगति पर। अभी 2 गेंदों का खेल बाकी होगा। लास्ट बॉल इस ओवर की 5वीं ओवर प्रगति पथ पर है। इस वक्त ऑन साइड पर फैजान के हाथों में जान, उन्होंने इस वक्त समा बांधा है। 6 रन। देखिए डीजे मास्टर की भी तारीफ करेंगे, अपने आप को कसम दे रहे हैं आवाज बढ़ाने के लिए। ये भी एक अच्छा काम मिस्टर योगेश द्वारा। 73 लॉस ऑफ 3 विकेट बल्लेबाजी करती हुई टीम। और इस वक्त गिल्लियां बिखेर दी, कितने लंबे स्टंप को जाकर फेंक दिया। ये तेज गेंद रही, पिछली गेंद हालांकि स्लो डाली थी, उस पर छक्का आया था, मगर इस वक्त तेज रखा था, सीधे विकेटों पर आकर टकराई और फैजान की पारी होती हुई समाप्त। 73 पर लगने वाला इस वक्त 4था झटका। टीम बल्लेबाजी करती हुई नजर आ रही है, तेज वाली। अभी आने वाली 6 गेंदों का खेल बाकी होगा। आखिर 6 गेंदें कौन से गेंदबाज को इंट्रोड्यूस किया जाएगा, ये देखा जाएगा। तीनों कमेंटेटर के लिए 500 अर्शद भाई की तरफ से, अर्शद भाई चौधरी की तरफ से 3 कमेंटेटर। बाबू ले गया पैसा। देखिए जनाब अर्शद भाई चौधरी इनकी तरफ से डीजे मास्टर कमेंटेटर के लिए भी इनाम दिया गया है। बहुत बहुत शुक्रिया अर्शद भाई चौधरी, आपका हम तहे दिल से शुक्रगुजार होंगे। और 500 रुपए के इनाम दिया गया, हम आपका तहे दिल शुक्रगुजार होंगे। और डिका स्पोर्ट्स के लिए भी दिया जा रहा है। देखिए एटीएम ओपन है उनका, और जिस तरह से कल उन्होंने कैश प्राइज लगाए थे छक्कों पर, विकेटों पर, वो काबिल तारीफ है। और अर्शद चौधरी साहब की बात कीजिए, प्रोत्साहित करते हैं सभी को, और उनका हम शुक्रगुजार होंगे। कमेंट्री पैनल, हमारे डीजे मास्टर्स और हमारे लाइव टीम। देखिए आखिरी ओवर गेंदबाजी के लिए आएंगे इस वक्त राहुल जॉन। राहुल नाम तो सुना ही होगा, ये फिल्मी डायलॉग काफी आपने सुना, मगर राहुल किस तरह से गेंदबाजी करेंगे। 73 पर रुका हुआ स्कोर कार्ड है। 5 ओवर समाप्त हुए, अभी भी
6 गेंदों का खेल बाकी और इस वक्त पटकीली गेंद लेग ब्रेक डाली गई। इस वक्त बल्लेबाज तो इंतजार करके खेलना चाहते थे मगर वो इंतजार काम ना आया। टिप्पा गिरने के बाद विकेट कीपर के दस्ताने में आकर गेंद समावेश हुई है। फाइटर्स ओवर लेग ब्रेक गेंद डाली गई जो डॉट बॉल आता हुआ आखिरी ओवर की शुरुआत बढ़िया करवाई है राहुल ने। इस वक्त मिस टाइम जरूर हुआ है। देखिए खिलाड़ी वहां पर गेंद नीचे पहुंच रहे हैं और अच्छा कैच लपका गया नकुल द्वारा और अशरफ मंसूरी बैक टू आउट। चौथा विकेट, पांचवा विकेट गिरता हुआ टीम तेज लीले में वालिब का। देखिए ताली के साथ डगआउट में स्वागत किया गया इस वक्त अशरफ मंसूरी का। नए बल्लेबाज मैदान के अंतर्गत तानाजी दाऊगुड़े जहीर भाई वेलकम, आपका भी इस्तेमाल करेंगे इस प्रतियोगिता में। मतलब कैप्टन टॉस के लिए आपको तैयार रहना है। देखिए इसके बाद जो मैच खेला जाएगा एनसीसी नारंगी और पत्तू पैकर्स दत्ताली जुचंद्र, कप्तान टॉस के लिए आ जाइए प्लीज। और हमारे ऑर्गेनाइज कमेटी की तरफ आइए, आपको टी शर्ट प्रोवाइड किए जाएंगे, आप टी शर्ट फर्स्ट आप लेके जाइए। ओहो तानाजी आते क्या शॉट खेला है, हार्ड हैंडसम टावरिंग सिक्सर, 6 रन। योगेश एक मिनट योगेश एक मिनट। देखिए दोनों टीम जुचंद्र टीम के कप्तान और नारंगी टीम के कप्तान, आपको ड्रेस कोड भी टॉस के लिए आना है, ध्यान में रखिएगा। आपको ड्रेस प्रोवाइड किया जाएगा हमें कमेटी के द्वारा, तो आप प्लीज आकर तुरंत ड्रेस कलेक्ट कर ले और टॉस के लिए तैयार रहिएगा। 4 गेंदों का टॉस, 3 गेंदों के बाद टॉस किया जाएगा। जा 3 बॉल नहीं देना भाई, टाइम मत करना। चलिए मैच का स्पीड किया जाता है कि गेंद के लिए हम वेट नहीं करेंगे, गेंद हम प्रोवाइड करेंगे, मैच आपको शुरू करनी है। चलिए प्लीज। देखिए बचपन के दिन और थे कि वहां पर एक गेंद आपको ढूंढना पड़ता था, उसके बाद आप मैच शुरू करते थे, मगर यहाँ पर मुफास ग्रुप द्वारा आयोजित टूर्नामेंट है, गेंदें आपको प्रोवाइड की जाएंगी। इस वक्त फाइनल पर खेलने का प्रयास था, स्टंप के ऊपर से गेंद जाती हुई डॉट बॉल, अच्छी गेंदबाजी रही राहुल द्वारा। 4 गेंदें डाली है, 4 गेंदों में अभी तक 6 रन खर्च किए गए, 1 विकेट चटकाने में कामयाब हुए हैं। बड़ा विकेट उन्होंने चटकाया अशरफ मंसूरी का। किसी बार स्लोवर गेंद, शॉट बढ़िया खेला, डीप में पार थे, पार जब तक गेंद की तरफ पहुंच रहे, गेंद निकल जाएगी मैदान के बाहर, होती फरार, रन मिलेंगे इस वक्त तानाजी के बल्ले से 4। देखिए 83 पर पहुंच चुका इसको, 83 लॉस ऑफ 5 विकेट। आखिरी गेंद आने बाकी, लास्ट बॉल ऑफ द इनिंग, लास्ट हुआ। तानाजी अभी तक 3 गेंदें खेली, 3 गेंदें 10 पर हैं। धीरज ने 24 बनाए, 22 बनाए अशरफ ने और फैजान ने 11 बनाए। 0 पर आउट हुए थे नीलेश। संदीप के बाद खिंचा, 9 स्ट्राइक पर तैनात है, अभी तो कोई गेंद नहीं खेली। 3 गेंदें 10 पर है बल्लेबाज। आखिरी गेंद इस इनिंग की स्ट्राइक पर है तानाजी। धीमी गेंद और इस वक्त कमेंट्री बॉक्स के ऊपर से टावरिंग सिक्सर, 6 रनों के साथ इस इनिंग को समाप्त किया है। अगर देखा जाए आने वाली नेक्स्ट इनिंग बनाने इस मैच को जीतने के लिए 90 रनों का पीछा करना होगा। 89 लगाए गए, क्या बल्लेबाजी, 4 गेंदें खेली और 16 बनाए। 16 नहीं, तानाजी आग का गोला इस वक्त नजर आया, क्या बल्लेबाजी। 90 रनों का पीछा करना तो घेरे टीम को इस मैच को जीतने के लिए। चले टॉस की लाई है एनसीसी नारंगी और एक तरफ पत्तू पैकर दत्ताली जुचंद्र। चलिए टॉस की लाई प्लीज, अगला मैच खेला जाएगा जुचंद्र बनाम नारंगी। देखिए जैसे ही नेक्स्ट इनिंग की शुरुआत होगी हमारे बीच जुड़ेंगे शब्दों को जादूकर जय जी भोसले सर की आवाज हम सुनेंगे।
चलिए टॉस साठी यायचं लगेच जुचंद्र संघ आणि एका बाजूला नारंगी संघ प्लीज जरा कॉपरेट करा. चलिए टॉस साठी आपण लगेच वेळ झालेला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. मेहताब खान सर आइए, आपके दस्तूर से हम टॉस करेंगे. मेहताब भाई आइए प्लीज. मेहताब सर आइए, आपके दस्तूर से टॉस किया जाएगा. मिस्टर मेहताब सर प्लीज हमारे टॉस बॉक्स में आइए. देखिए एक तरफ देखिए दीपेश पाटिल जुचंद्र टीम के कप्तान हैं और एक तरफ गौतम एनसीसी नारंगी टीम के कप्तान. देखिए हम इस वक्त देख रहे हैं मुफाज ग्रुप प्रेजेंस वैसे फाटा ट्रॉफी 2025. आज एक गांव एक फॉर्मेट का दूसरा दिन होगा, लीग फॉर्मेट का दूसरे मैच के लिए. चल हमारे बीच हमारे मेहमान मेहताब भाई प्लीज आइए, आपके दस्तूर से टॉस किया जाएगा दूसरे मैच का. हालांकि मेहताब भाई कि अगर बात ज्यादा फ्रेम में आना नहीं चाहते हैं, आराम से बैठकर मैच के लिए उठाना चाहते हैं. और आसिफ अंसारी साहब भी हमारे बीच हैं और मेहताब भाई के हाथों से टॉस किया जाएगा. स्कॉलर टीम जुचंद्र टीम ने टॉस को जीता है. मेहताब भाई बहुत बहुत शुक्रिया. दस्तूर घेणार नाहीये बघा, टॉस जिंकलाय. दुसरा सामना तुमचा, पण तुम्ही पहिला सामना खेळला. काल तुम्ही सामने पाहिले असतील, आज सामना पाहिलाय. या लीग फॉर्मेट मध्ये टॉस जिंकून निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. काय सांगेल मोफास ग्रुप बद्दल आणि पूर्ण आमच्या कमिटी बद्दल? जशा प्रकारे लीग फॉर्मेट ठेवला, खूप कमी प्रमाणात पाहतो, पण एक गाव एक संघासाठी लीग फॉर्मेटचे सामने असणं मोफास ग्रुपने ती करून दाखवले, त्याबद्दल काय सांगेल? खरं म्हणजे आता आम्ही हा यावेळचा दुसरा म्हणजे सामना खेळतो लीग मॅच. अगोदर आम्ही खेळलेलो नव्हतो, पण ही मॅच चांगली आहे असं मुफासवाल्यांची. कधी चान्स भेटतो असं, पहिल्या मॅचला आपण जरी हे झालो तर दुसऱ्या मॅचला आपल्याला चान्स भेटतो पुढची मॅच खेळायला. एक गाव फॉर्ममध्ये नारंगी बरोबर किती वेळा तुम्ही खेळला असतील तर काय प्लॅनिंग असेल समोरच्या संघासमोर खेळत असताना? 6 षटकांमध्ये माफक धावा किती असतील त्यांना डिफेंड तुम्हाला चेस करण्यासाठी यांच्यासमोर? असा प्लॅनिंग वगैरे काहीच नसतो. आता आपण प्लॅनिंग करतो मागच्या प्लेअरसाठी किंवा पुढच्या प्लेअरसाठी, पण प्लॅनिंग कधी कधी फेल पण जातो. ज्याचा खेळ चांगला होईल तो मॅच जिंकेल मेहनत करून. मस्त उत्तर दिलं दीपेश पाटील, खूप सुरेख उत्तर. गौतम टॉस नक्कीच गमावला. टॉस हिंदी मराठी हा, टॉस नक्कीच गमावला. टॉस जिंकल्याचा निर्णय काय असतात? प्रथमतः बॅटिंगच असते. मनासारखा नक्कीच निर्णय आला. तर बॅटिंग करताना 6 षटकांमध्ये तुम्ही काल सुद्धा सामने पाहिले असतील आणि आज सुद्धा पाहतात. पहिल्याच सामन्यात 51 धावा लगावल्या गेल्या. सिमेंट विकेट आहे, टेनिस बॉल, आणि या मैदानामध्ये किती धावा पहिल्या बॅटिंग करताना माफक असतील डिफेंड करण्यासाठी? जास्तीत जास्त प्लस करण्याच्या मागे असो. आणि या स्पर्धेमध्ये काय सांगेल? आसिफ अन्सारी साहेब आहेत, आमची फखरुद्दीन मलबारी साहेब असतील, अर्षद चौधरी, पूर्ण मोफास ग्रुप बद्दल काय सांगेल? ज्या प्रकारे 7व्या वर्ष लीग फॉर्मॅटचा 19 वर्षापासून स्पर्धा चालू आहे, याबद्दल काय सांगेल? दरवर्षीप्रमाणे आयोजन चांगलं असते आणि मोफास ग्रुप वसई फाटा ही जी ऑर्गनाईज केले टुर्नामेंट खूप सुंदर आहे. याच्या मागे प्लेयर्स लोकांना म्हणजे संधी भेटणार आहे चांगला आपला गेम दाखवण्यासाठी. ओके, बेस्ट ऑफ लक बोथ कॅप्टन. जास्त वेळ पण घेणार नाही, लगेच चला मॅच कडे जिंकला असतील जयजी भोसलेच्या मायक्रोफोनवर. तर टॉस बॉक्स मध्ये न्यूज आहे, टॉस विन झाले जुचंद्र संघ आणि प्रथमतः स्वीकार केला क्षेत्ररक्षण. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती संतोष जाधवच्या बॅटमधून षटकार. 6 धावा आल्या पहिल्या बॉलवरती षटकार येत असताना इथे पाहायला मिळाला. संतोष बबन जाधव अर्थात पिण्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. तर दुसऱ्या बाजूला एकंदरीत आपण पाहतोय की भावेश हसमुख पाटील यावेळेचा बॉल उजव्या सीच्या बाहेर हलक्या हाताने खेळले. सिंगल आली आहे दुसऱ्याच बॉलवरती. टार्गेट मोठं ठेवलं, एक मोठं लक्ष इथे ठेवण्यात आलं. 10 वाजून 53 मिनिटांनी आजच्या दिवसाचा पहिला बॉल पडला. टार्गेट याच्या दिवसामध्ये आपण पाहतोय 83 धावसंख्येचं. पहिल्या मॅच मध्ये 90 धावसंख्येचा पाठलाग इथे ठेवण्यात आलाय, जिथे
एक मोठं टार्गेट आपण पाहत आहोत. 90 धावसंख्येचं लक्ष. पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा आल्यात. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. भावेश पाटील आणि त्याच्या साथीला संतोष जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गेले अनेक वर्ष सातत्याने या दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. भावेश हसमुख पाटील स्ट्राईक हँड वरती पाहायला मिळतो. लेदर बॉल चांगल्या रीतीने खेळत असताना सातत्याने ज्याला आपण पाहिलं. संदीपचा हा बॉल स्विच हिट. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पहिल्या बॉलवरती भावेशच्या बॅटमधून चौकार. अर्चजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून डीजे मास्टरला 500 रुपये देण्यात आले. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत आहोत जिथे आज डीजेचाही गौरव करण्यात आला. अगदी त्याच वेळेला लाईव्ह टीम असेल, संपूर्ण समालोचन कक्ष असेल. चौकार येत असताना पाहायला मिळाला भावेशच्या बॅटमधून. तो स्विच हिट खेळतोय. पहिल्या बॉलवरती आक्रमकता त्याने धारण केली आहे. नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना त्याला आपण पाहत आहोत. बॅक लेफ्ट चांगली राहते त्याची. यावेळेचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. हा खुला टाकला. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. संदीपकडे हे चेंडू देखील आहेत आणि ते हाताळण्यामध्ये तो नेहमी यशस्वी होतो. भावेशच्या बॅटिंगची एक खासियत आहे. तो बॅक लेफ्ट एवढी मोठी करतो ना की ती पाठीवरती येऊन आढळते बॅट आणि अनेक वेळेला कॉट बिहाइंडची अपील होते. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. शॉर्ट थर्ड मानला क्षेत्ररक्षक तैनात आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. प्रथम दर्शनी असं वाटू लागले की ही रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. संतोष बबन जाधव अर्थात पिण्याच्या माध्यमातून रन्स कंप्लीट होतीये. धाव आली होती 1. संघाची धावसंख्या धावफलकावरती 12. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. टॉस जिंकलाय तो अर्थातच एका बाजूला संघ पाहायला मिळणार आहे पत्तू पॅकर्स दत्तारी जुचंद्र या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम तिथे क्षेत्ररक्षणाचा निर्णय देखील घेतला. नेक्स्ट मॅच मध्ये 6-6 षटकांचे सामने लीग स्टेज ग्रामीण स्तरावरील सामने आपण पाहत आहोत. हल्लीच्या घडीला जो हा फंडा आहे तो अर्थात ग्रामीण स्तरावरती देखील आपण पाहत आहोत. खरं तर हे आयोजन आपण पाहिलं ना तर एकंदरीत या 4 संघांना जी संधी मिळाली आहे ना ती अर्थातच नेहमी चांगल्या दर्जाची पाहायला मिळते. कारण प्रत्येकाला एक नवीन संधी असते खेळण्याची. 6-6 षटक जास्तीचे आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळत नाहीत. कोला टाकला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे यॉर्कर पाहायला मिळाला. यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज. संदीपच्या गोलंदाजी मार्कवरती रन्स आल्या. ते एकंदरीत धावफलकावरती आल्या त्या 12. फेल ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 90चा करायचा आहे 5,00,000. 30 बॉलचा खेळ शेष आहे जिथे विजयासाठी अजूनही 78ची गरज. डीजे पूर्वार्धामध्ये धावांची लयलूट होती. धीरज ज्याच्या बॅटमधून 24 आल्या 12 बॉल मध्ये त्याने ती खेळी केली. अगदी त्याच वेळेला एक चांगली खेळी पाहायला मिळाली ती अशरफच्या बॅटमधून देखील तो 22 धावांची खेळी केली. अगदी त्याच वेळेला फैझानच्या बॅटमधून 11 धावा आल्या. परंतु या मॅच मध्ये कुठेतरी मला एक कमी कळली की जिथे बॅटिंगसाठी का होईना परंतु एक नाव जे नेहमी चर्चेत राहिलं तो अर्थातच मुबारक बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळाला नाही. मुबारकसाठी एक गुड न्यूज आली. मला वाटतं सर्वच या विभागामधील सर्वांनी एक गुड न्यूज कालच दिली. यावेळेचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर हलक्या हाताने खेळलाय. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मुबारक म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर वाली विभागामधील एक महत्वाचं क्रीडांगण आणि अप्पा मैदानावरती जो नेहमीच त्या क्रीडा नगरीची ओळख राहिलाय आणि कदाचित या विभागाने निर्णय घेतला तर अप्पा मैदानावरती त्याचा एक स्टॅच्यू देखील दिसेल आणि त्यापासून वावगा नाही आहे. कारण सकाळपासून जी सुरुवात होते ना ती सायंकाळपर्यंत नेहमीच मुबारक आपल्याला ज्या क्रीडांगणावरती दिसतो. स्कोर कार्डवरती धावा आहेत ते एकंदरीत 13-13 ऑन दी बोर्ड. यस मुबारक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. मुराद खान क्या बोल रहा था क्या? प्रत्येक जण वाहनं आपली घेऊन येतो आणि त्याचे जे काही आपण पाहतो ना ज्या रिफ्लेक्शन्स आहेत ते नेहमीच पडत असताना बॅटरच्या मुखावरती किंवा चेहऱ्यावरती. आईस सेट करण्यासाठी जिथे आपण पाहिलं ना तर थोडंसं
अडचणी येतात. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा. शहजादचा हा बॉल मिस टायमिंग आहे. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय, त्याने झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक पहिला संतोष जाधव पिण्याबाद. पहिला मोठा फलंदाज मासा गळाला लागलाय. कमी गतीचा बॉल होता, डबल माइंडेड स्ट्रोक राहिला तो संतोष जाधव अर्थात पिण्याचा. मला पिण्याला पाहिल्यानंतर अनेक स्पर्धा निदर्शनास येतात. कुर्ल्याची स्पर्धा नगरसेवक चषक आजही डोळ्यासमोर येते. काय बॅटिंग केली होती ती, अर्थातच प्रत्येक 11 डिंगडॉंगच्या अगेन्स्ट प्रत्येकाला धुतलं होतं. अर्थात अनेक मैदानं त्याने गाजवली होती, परंतु त्याची बॅट शांत झाली आहे की मैदानावरती रन्स आलेल्या नाही आहेत. त्याच्या बॅटमधून नवीन बॅटर राहुल जॉन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. 2 लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुढचा बॉल यावेळेला आल्या पहिल्या बॉलला पाठवला सीमारेषेच्या बाहेर, षटकार. बॉल वरती लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळाला. अर्थात मैदानाच्या आतमध्ये येत असताना पहिला बॉल वरती षटकार ठोकत असताना राहुल जॉनने सांगितलं की वक्त सबका आता. इथे मैदानाच्या आतमध्ये येत असताना त्याने लांब लचक ठोकलेला षटकार पाहायला मिळाला. येत असताना पहिल्या बॉल वरती त्याने षटकार ठोकला. अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. मेहनत की है, प्रैक्टिस की है, अपना टाइम आएगा. त्याने षटकार ठोकला राहुल जॉन. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रायझिंग डिलिव्हरी होती. एखादा एरोप्लेन ज्याप्रमाणे टेकअप घ्यावा ना त्या रीतीने चेंडूने टेकअप घेतलाय आणि थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. 19 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करतोय गोखिरा संघ आणि त्याच्या अगेन्स्ट वालीव टीमला आपण पाहत आहोत. 2 बलाढ्य संघ, 2 महासत्ता क्रिकेटच्या अनेक वर्षाच्या दरम्यान आपण या संघांना पाहिलंय. यावेळेचा बॉल खाली राहिला, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय तेजस 11 वालीव. तेजस 11 वालीव टीमला आपण पाहत आहोत. तेजस 11 वालीव टीमचाही प्रदर्शन नेहमी चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालंय. मग तानाजी या संघाची ओळख आहे, धीरज झा या संघाची ओळख आहे. या संघामध्ये मुबारकला आपण खेळताना पाहायला मिळालेत. काही नवीन चेहरे या संघामध्ये ऍड झालेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला, आणखीन एक दणका, दे धक्का घे चक्का, ठोकला षटकार. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचक खचकेन चालतो चालतो चालतो. नागोबाला षटकार आला. थँक्यू व्हेरी मच. षटकार आला. संघाची धावसंख्या 6च्या बरोबरीने जिथे 25 धावा धावफलकावरती आहेत. 90चं लक्ष इथे ठेवण्यात आलं आणि अशा परिस्थितीमध्ये रन्स येत असताना धावफलकावरती 25 पाहायला मिळाल्यात. 12.50च्या धावगतीने लक्ष एक मोठं ठेवण्यात आलं. 90चा पाठलाग करायचा आहे आणि जिथे विजयासाठी अजूनही आपण जिथे पाहिलं तर 65ची आवश्यकता येणाऱ्या 18 बॉल आणि 65 धावा. 24 चेंडूचा खेळ आहे. सॉरी माफी असावी, 6 षटकांची मॅच आहे. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 65ची आवश्यकता राहील. रन्स बनतात, धावा बनतात, बनवणारा हवा. आपल्याला हवा असणाऱ्या यशाची चव चाखायची असेल ना तर मेहनतीचा डोंगर हा उचलावा लागतो आणि अर्थात या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. कारण आज या मॅच मध्ये रन्स तुमच्या बॅटमधून येणं अत्यंत आवश्यक आहे. अभी नाही तो कभी नाही.
365 दिवस पुन्हा एकदा या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. एक चांगली स्पर्धा, चांगलं नियोजन, देखणं आयोजन या स्पर्धेची प्रामुख्याने ओळख आहे. भावेश सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. राहुल जॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अंडरआर्म ओपन पासून सुरुवात ज्या खेळाडूने केली आणि खऱ्या अर्थानं खुल्या गटातील स्पर्धांमध्ये देखील ज्या खेळाडूला आपण सातत्याने खेळत असताना पाहायला मिळालंय. प्रत्येकाचीच ओळख मग या अंडरआर्म ओपन पासून राहिली, अंडरआर्म क्रिकेट पासून राहिली. राहुल जॉनला आपण पाहतो राकेश या क्रिकेट मधून पुढे येत असताना पाहायला मिळाला. परंतु सुरुवातीच्या कालखंडापासूनच मी जवळून पाहिलंय की भावेश लेदर बॉल मधून आपला हातखंडा वापरत असताना तो नेहमी पाहायला मिळायचा. आज त्याची बॅट त्या दर्जाची खेळ करायला हवी, कारण त्याने अनेक मैदानं सातत्याने गाजवलेली पाहायला मिळाली आहेत. गोलंदाजी मार्क वरती गुलजार गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 पहिला बॉल उजव्या एसीच्या बाहेर स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. पहिला बॉल आणि अर्थात पहिला बॉल हा पंचांनी नो घोषित केला आणि DRS कॉल कळवलाय. वेस्ट साइड साठी बॅटिंग टीमने फिल्डिंग टीमने चॅलेंज केलंय इथे नो बॉल साठी अंपायरच्या. उजव्या एसीवरती होता, स्क्वेअर कट केला भावेशने. पहिला बॉल जो मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडण्याचा प्रयत्न त्याने केलाय, परंतु अगदी त्याच वेळेला या बॉलवरती जर का विकेट यदा कदाचित मिळते ना तर इथे वालीव संघ कमबॅक करेल आणि फ्री हिट असेल तर गोखिवरे संघ कमबॅक करत असताना पाहायला मिळेल. चांगले सामने पाहायला मिळतील आज, यात मात्र शंका नाहीये, कारण नेक्स्ट मॅच मध्ये NCC नारंगी खेळते. पत्तू पॅकर्स दत्ताळी जुचंद्र टीम देखील खेळत असताना पाहायला मिळेल. या दोन संघाला आपण नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहात. 4 संघ आज खेळत आहेत, त्यापैकी 2 संघ मैदानाच्या आतमध्ये वालीव आणि गोखिवरे संघाला आपण भिडंत पाहायला मिळते आहे. या बॉलचा रिझल्ट पेंडिंग आहे, डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय काय दिला जाईल डिका स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षेपण पाहत आहोत. आज डिका स्पोर्ट्स या वाहिनीने 3 कॅमेरे आणलेत आणि ज्यामध्ये आपण एक साइड अँगल कॅमेरा, एक फ्रंट व्ह्यू साठी एक कॅमेरा आणि स्पेशली फलंदाजांचे रिॲक्शन्स कॅप्चर करण्यासाठी आणखीन एक कॅमेरा ऍड करण्यात आलाय. पाहते ती रिक्षा आहे, कदाचित ती रिक्षा विलाजी राजभर यांची नाही आहे ना. पहा डीके 230 धावा ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये अद्याप बनवल्यात, बॅटनी नाही तर बॉलने, तोच अर्थात डीके. डिसीजन अजूनही पेंडिंग है. अच्छा, जिस खिलाड़ी ने अभी तक इस टूर्नामेंट में 230 रन से ज्यादा रन बनाए वही डीके. नो बॉल आहे, नो बॉल आणि त्यावरती येणारा हा एकेरी धाव 9+1 अशा 2 धावा मिळतील. नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. वेस्ट साइड केवळ एकच आपण चेंडू हातात असताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गुलजार दाखल झाल्यानंतर पहिला बॉल त्याच्या माध्यमातून नो हाताळण्यात आला. फ्री हिटचा बॉल असेल आणि स्ट्राईक एंड वरती राहुल जॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. चांदीप, खोचिवडे, खानिवडा या ठिकाणी त्याने नेहमी चांगल्या दर्जाची बॅटिंग केली आहे. अर्थात सांगण्याचा मथितार्थ एवढाच की ज्या वेळेला क्रीडांगण चहूबाजूला सीमारेषा असतं आणि प्रशस्त क्रीडांगणावरती राहुलची बॅट तळपते, आज चहूबाजूला सीमारेषा आहे. फ्री हिटचा बॉल गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज सज्ज होत असताना गुलजार सज्ज पाहायला मिळेल. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज. नेक्स्ट डिलिव्हरी फ्री हिट. हाफ ट्रॅकर उसळी घेणारा वॉड बॉल. एक्सलंट बॉलिंग, अचूकतेने चेंडू इथे हाताला. फॅन्टास्टिक बॉलिंग बाय गुलजार. आपल्या उंचीचा वापर तो करत असताना इथे पाहायला मिळतो गुलजार अहमद. गोलंदाजी मार्क वरती जो पाहायला मिळतो आहे, आपल्या उंचीचा पुरेपूर वापर त्याने केलाय आणि एक चांगला चेंडू तो हातात असताना इथे पाहायला मिळतोय. पहिला बॉल ज्याने मात्र चांगल्या टप्प्यावरती पुढचा बॉल बॅकफुटला आले राहुलच्या बॅट मधून. राहुलचा वेगळाचा आहे थाट, त्याने गोलंदाजाची लावली वाट. AJS in the mix.
मॅथ्यू. स्कोर कार्डवरती धाबा ते एकंदरीत 33 विजयासाठी अजूनही 57ची आवश्यकता. 33 धावा धावफलकावरती 57 बनवायच्या आहेत. या मैदानावरती धावा अनेक वेळेला बनताना पाहायला मिळाल्यात, रन्स येतात. यावेळेचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर, जो मात्र थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव या बॉलवरती येत असताना पाहायला मिळते. गोलंदाज अंडर प्रेशर आलाय, कारण एक चांगला स्ट्रोक राहुल जॉनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तो फ्रंट फुटला चांगले स्ट्रोक खेळतो, बॅक फुटला चांगले स्ट्रोक खेळतो. अधिकचा बलवानशाली असा खेळाडू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा उजव्या एसीच्या बाहेर, हलक्या हाताने नजाकत भरा स्ट्रोक खेळत असताना रन्स कंप्लीट केली. एक धाव आली आहे. दुहेरीचा प्रयत्न, 2 कंप्लीट, 3 धावा देखील इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. तानाजी होते त्या ठिकाणी. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये? DRS चा कॉल इथे करण्यात आला. बाउंड्री ओलांडली आहे का हे पाहिलं जाईल. चौकार आहे की नाही. विशालजी नाईक सर यांना आपण पाहत आहोत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. डिसिजन पेंडिंग असेल, अर्थात या गोष्टीची शहानिशा होईल. पूर्वार्धामध्ये 89 बनवल्या होत्या, त्या 5 फलंदाज बाद असताना बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये ते तेजल 11 वाली या टीमने डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय अजूनही प्रलंबित तो मात्र पाहायला मिळतो आहे. नेक्स्ट मॅच आणखी एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. 4 संघांमधील हे द्वंद्व युद्ध आपण पाहत आहोत. लीग स्टेजच्या मॅचेस आहेत. पहिले 2 सामने 6-6 षटकांचे, तर पुढील सामने हे 5-5 षटकांचे खेळले जात आहेत. अर्थात प्रत्येक क्षणाला या स्पर्धेने काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न केलाय. धावा इथे रोखल्या गेल्यात. अर्थात 3 धावा प्राप्त होतील. 1 धाव सेव्ह केली आहे तानाजीने. अर्थात धावा येतात त्या 3 संघाची धावसंख्या 37 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. हाफ ट्रॅकर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न मिसक्यूट झाला होता. क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. बॅटवरती बॉल आलेले नाही आहेत भावेशच्या. भावेश कुठेतरी फॉर्मशी झगडताना पाहायला मिळालाय. टाइम लिमिट्स असतील तुमच्याकडे देखील, या गोष्टीकडे लक्ष वेधूयात. स्कोर कार्डवरती धावा त्या अर्थात 38-38. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज गुलजार. यावेळेला देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. उसळी घेणारा चेंडू राहिला. जाणीवपूर्वक बॉल टाकला जिथे बॅकअप द लाईन पाहायला मिळतोय. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. रन्स आल्या ते या षटकामध्ये ते 10. गोलंदाजाने ही चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे. कम खर्च आणि जादा चर्चा. षटकार आला जरूर, परंतु तिथून पुढे मागे वळून पाहिलंच नाहीये. 13 आल्यात या षटकामध्ये. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर. यावेळेला देखील आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम मॅसिव्ह षटकार. गोखीर संघ जिथे मात्र 90चा पाठलाग करत असताना 44 धावा धावफलकावरती आहेत. 46 ची गरज. 18 बॉल मध्ये 44 बनलात आणि 18 बॉल मध्ये 46 ची आवश्यकता मॅच मध्ये राहिली आहे. मुफास ग्रुप व फकरुद्दीन मलबारी साहेब यांच्या माध्यमातून आयोजित वसई फाटा चषक 2025 आपण पाहत आहोत. मुफास ग्रुप आयोजित वसई फाटा चषक पावर्ड बाय फकरुद्दीनजी मलबारी साहेब यांच्या माध्यमातून येणारी स्पर्धा. आणि जिथे मात्र आपण पाहतो आहोत आजचा हा दुसरा दिवस 1 गाव 11तील जो मात्र पाहायला मिळतोय. फकरुद्दीनजी मलबारी साहेब, अर्षदजी चौधरी साहेब यांचं विशेष कौतुक कारण यांनी सकाळीपासून ते सायंकाळपर्यंत प्रत्येक दिवशी या स्पर्धेमध्ये खूप काय दिलंय या आयोजनाच्या बाबतीमध्ये.
प्रत्येक क्षणाला ते पाठीचा कडा म्हणून नेहमीच उभे राहिले आहेत. अर्शद खान असतील, शहजाद खान असतील, हनान चौधरी असतील, अर्शद चौधरी असतील, आसिफ खान असतील, मुदस्सिर खान, आसिफ अन्सारी, मुराद खान, सलमान खान, बरकत सय्यद, शुभम शुक्ला, मेहताब खान, सतीश राजभर, सोयबा खान, फरहान खान, विलास राजभर, सद्दाम खान, भोला, अब्दुल्ला, नदीम मंसूरी, अविद आणि असू. एक गोष्ट लक्षात आणेन मी प्रत्येकाच्या की जर गाड्या जर का आपण वाहन जर रस्त्यावरती पार्क केला असेल तर ती कृपया बाजूला काढा. कोणाची ही गाडी रस्त्यावरती पार्किंग मध्ये नसावी. मैदानाच्या दोन्ही बाजूला पार्किंग झोन है आणि तिथेच गाड्या आपल्या लावा कृपया. जिस किसी की भी गाड़ी हो कृपया वहां से जल्द हटाइए. रास्ते पे कोई गाड़ी पार्क नहीं करेगा. अगर आप गाड़ी वहां पे पार्क करते हो तो आपकी गाड़ी के टायर की हवा निकाली जाएगी. यावेळेचा बॉल मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. भावेशचा झेल इथे निसटलाय. जीवदान आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला भावेश पाटीलला. त्याच्या बॅट मधून रन्स आलेले नाही आहेत. केवळ सिंगल मध्ये त्याने डील केली आहे. एक एक धाव केवळ येत असताना पाहायला मिळते. व्हॅलेंटाईन डे नुकताच होऊन गेला आणि एवढे सिंगल भावेशच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 45 धावा धावफलकावरती आहेत. रन्स अपेक्षित, मोठे फटके अपेक्षित. अजूनही 45 ची गरज. 17 बॉलचा केशेष 45 हव्यात. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार. आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच आणि काही योग्यरित्या कार्यक्रम केलाय. डाऊन द ग्राउंड हा सो खेळत असताना इथे पाहायला मिळालाय. तो फलंदाज राहुल जॉन. पुढचा चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला राकेशच्या राहुलच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक षटकार. थँक्यू. मॅच बॉल आला. नुकताच सिम्बा हा सिनेमा आला होता आणि सिम्बा सिनेमाचा एक डायलॉग होता, जो देईल मला त्रास मी घेईन त्याचा क्लास. काय क्लास बॅटिंग केली राहुलने. फलंदाजांनी पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग केली, परंतु उत्तरार्ध आमचा हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. आतिशबाजी शुरू आपने की थी खत्म हम करेंगे, हेच राहुल जॉन ने इथे सांगितलंय. षटकाराला त्याच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 57 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही लक्ष असेल. यावेळेचा बॉल उजव्या बाहेर जो खाली राहिला. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. हा चेंडू मात्र इथे एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. 32 ची आवश्यकता. 13 बॉलचा केशेष. 13 चेंडू आणि 32 धावा. आता तूच काहीतरी कर भावा, कारण भावेशच्या बॅटमधून एकही चौकार, अर्थात एक चौकार पाहायला मिळाला. त्यापुढे एकही षटकार अद्याप पाहायला मिळालेला नाहीये. 13 बॉल 32 ची गरज. यावेळेचा बॉल मिस टायमिंग आहे. दूर राहील क्षेत्ररक्षक. चेंडू खाली पोहोचेल का? प्रयत्न चांगले होते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल. राहुल जॉन वेगाने धावतोय. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. 12 बॉल 30 वरती सामना येऊन ठेपेल. येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले ते 12 आणि अर्थात 12 बॉल मध्ये विजयासाठी 30 ची गरज.
एक इंपॉर्टेंट अनाउंसमेंट करने जा रहा हूं, मैं सभी का ध्यान दे दो यहाँ पे कि जिस किसी भी गाड़ी रोड पे आपने खड़ी की है कृपया वहां से जल्द हटाइए। वो स्विफ्ट किसकी है? चलिए जल्द से जल्द वहां से हटाइए, नहीं तो टायर की हवा निकाली जाएगी। सामने की तरफ दो पार्किंग है और कृपया वहां पे आप अपनी गाड़ी पार्क करें। समोरच्या बाजूला एक पार्किंग आहे आणि त्या पार्किंग झोन मध्ये तुम्ही गाड्या पार्क करा, रस्त्यावरती कृपया गाड्या पार्क करू नका। 32 ची आवश्यकता होती, 2 धावा आल्या शेवटच्या बॉलवरती येणारे आता चेंडू शेष राहिले आहेत ते अर्थात 12 बॉल मध्ये 30 ची गरज, 12 चेंडू आणि 30 धावा, नवीन 2 गोलंदाज जे मात्र पाहायला मिळू शकतील कदाचित, आणि अगदी त्याच वेळेला फ्रेश 2 गोलंदाजांच्या समोर कशा रीतीचा कारनामा करण्यात येतो ही बाब देखील महत्वाची राहील। या गोष्टीकडे लक्ष वेधूयात। सामन्याला सुरुवात, 12 बॉल 30 ची गरज, 12 चेंडू आणि 30 धावा, गोलंदाजी मार्क वरती फैयाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय। तो कशा धाटणीचे चेंडू हाताळतो किंवा कशी गोलंदाजी करतो ही बाब देखील हिरावी लागेल पहिल्या मॅच मध्ये, जिथे मात्र आपण 90चं लक्ष इथे पाहतोय। राहुल जॉन 39 धावसंख्येवरती नॉट आउट आहे। कालच्या दिवशी स्टियाक शेखचा शो आपण पाहिला होता, ज्याने 78 धावा बनवल्या होत्या, 11 षटकार त्याच्या इनिंग मध्ये आले होते। 78 धावा एकाच मॅच मध्ये बनवले होते स्टियाक शेखने, आणि तेही नॉट आउट। या मॅच मध्ये काय पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज होईल। यावेळेला ऑन साइडला हेलिकॉप्टर, चेंडू सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक मुबारक चेंडूच्या खाली, त्याने टिपला जाईल, फलंदाज बाद। एकोणचाळीस धावांची खेळी आली, संघासाठी उपयुक्त खेळ केली, 14 बॉल आणि 39 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला। नवीन बॅटर गजेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय। गजेंद्र धोलताडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय, अर्थात गजा मैदानाच्या आतमध्ये गजा वाजवेल का गोलंदाजांचा बाजा, मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे। इथे रन्स त्याच्या बॅटमधूनही येणं गरजेचं राहील, कारण 11 बॉल आणि 30 ची आवश्यकता या मॅच मध्ये। पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली, गोलंदाजी मार्कवरती फैयाज आल्यानंतर पुढचा बॉल, यावेळेला बॅटची लिडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट, 1 विकेट डाऊन, पुढच्या बॉलवरती फलंदाज बाद। बोला सेट बोलिए। हॅट्रिकचा बॉल, फैयाज गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळालं। राकेश नाईक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे। राकेशच्या फलंदाजी व्यतिरिक्त त्याचे अंडरआर्मचे लेग ब्रेक हे नेहमी चर्चेचे विषय राहायचे, परंतु त्याच वेळेला तो आक्रमक खेळाडू देखील आहे। संघाचा क्रायसिस मॅन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाला आहे, त्याला बॅटिंग करावे लागेल। 10 बॉल 30 ची गरज, 10 चेंडू आणि 30 धावा। स्वतःवरती विश्वास ठेवल्यानंतर सर्व काही साध्य होतं। क्षेत्र कोणतेही असू द्यात, कष्ट केल्यानंतर अनेक गोष्टी साध्य होतात। पुढचा बॉल, फ्रीहिटचा बॉल ऑन साइडला, गॅप मध्ये पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार। चोवीसची आवश्यकता, 9 बॉलचा खेळ शेष आहे।
9 चेंडू आणि 24 धावा, 9 गेंदे आने यहां से शेष और जीत के लिए 24 रनों की जरूरत. सामना होता कुठे आला कुठे क्रिकेटचा चित्त थरारक लढती आपण पाहतोय. क्षेत्र कोणतंही असू द्या, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. 24 ची आवश्यकता. 9 बॉलचा खेळ शेष. गोख्युदे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, जो मात्र निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतो आहे. DRS चा कॉल केलाय. भावेश ॲज अ कॅप्टन म्हणून नॉन स्ट्रायकिंग वरती उभा आहे आणि त्याला ठाऊक आहे की आपण हा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण रोहित शर्माही म्हणतो की DRS घरी येऊन काय जायचं आणि करायचं काय, परंतु त्याचे शब्द काहीतरी वेगळे असतात, ते आपण वापरू शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये जिथे भावेशने देखील DRS चा कॉल केलाय, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केलाय आणि 9 चेंडू आणि 24 ची आवश्यकता. हा बॉल चा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. लगातारच्या 2 बॉलवरती 2 फलंदाज बाद झाले. पुढचा बॉल जिथे मैदानाच्या आतमध्ये राकेश नाईक आला आणि ज्याची बॅटिंग नेहमीच करण्यात येते ती लाईक तो राकेश नाईक. फेअर बॉल, लीगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमने DRS गमावलाय. फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहोत जिथे 66 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 24 ची आवश्यकता. 8 बॉल आणि 24 धावा. भावेश मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, परंतु त्याच्या बॅटमधून एकही षटकार अद्याप पाहायला मिळालेला नाही आहे. संघाचा तारणहार, संघाचा नेता, दिशादर्शक बॅटिंग करतो. तिथे नॉन स्ट्रायकिंगला यावेळेचा बॉल इथे खाली राहिला. सिंगल कंप्लीट करण्यात येते. व्हाईट बॉल आला. व्हाईट +1 धावा मिळतील त्या 2. 22 ची गरज. सामना बनवू शकतो. पुढचे 2 बॉल फार महत्वाचे आहेत, कारण पुढच्या 2 बॉलवरती जर 2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये संघ येऊ शकेल. हसमुखजी पाटील साहेब यांचे 2 चिरंजीव, त्यामधील एक मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि अर्थात अक्षयची कमी नेहमीच आम्हाला कळत असताना पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये भावेश बॅटिंग करतोय आणि आज त्याच्या बॅटमधून त्या रन्स आल्या हव्यात. त्याची बॅट आज बोलायलाच हवी, कारण ॲज अ कॅप्टन म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जिथे वेगाने पुढे जात असताना पाहायला मिळाली आहे, परंतु रन्स अपेक्षित, धावा अपेक्षित आहेत. संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 22 ची आवश्यकता. 8 चेंडूचा खेळ शेष. 6 षटकांची मॅच अर्थो इथे मस्ट गो ऑन असं म्हणावं लागेल या स्पर्धेला. हलक्या हाताने कमी गतीने टाकला होता. इथे घडतंय काय, दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात. अपघात अटळ आहे आणि भावेश पाटील होते बाद. अडुसष्ट धावा धावफलकावरती आहेत. 22 ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 22 ची गरज. 7 गेंदे 22 की जरूरत. 7 चेंडू आणि 22 धावा महत्वाचे राहतात या मॅचेसचे शेवटचे बॉल. प्रत्येक क्षण आणि क्षण सस्पेन्सने भरलेला राहतो. प्रत्येक धाव लढवली जाते आणि इथे धावा हव्यात, रन्स हव्यात. लक्ष मोठं होतं. 90चा पाठलाग करायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये 68 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातील गोलंदाजी मार्कवरती. फैयाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्वरूप दाखल झालाय. बॅटिंग साठी स्वरूपला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सज्ज होत असतो. स्वरूपसाठी हा बॉल इथे स्क्वेअर कट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. 1 धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. DRS चा कॉल केलाय. अंपायरचा कॉल आहे आणि जिथे धावा आल्यात त्या 2 वेस्ट साइड पाहिली जाईल. संघाची धावसंख्या 70. 20 ची आवश्यकता आहे. हा बॉल अजूनही डिसिजन येणं पेंडिंग आहे.
वेस्ट साईड साठी शहानिशा करण्यात येते पंचांच्या माध्यमातून DRS कॉल करण्यात आलाय. प्रत्येक बाब उजव्या हस्तीच्या बाहेर येईल किंवा अगदी कॅमेरा अँगल नाही इथे हेरली जाईल. चला वालीव संघ आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या, जास्तीचे एकत्रित येऊ नका. हा शेवटचा बॉल आहे की नाही याची चर्चा चालली आहे, परंतु अगदी त्याच वेळेला नारंगी संघ आणि लक्षवेधी ते जुचंद्र संघाचे या की आपण रेडी राहा. जो डिसिजन घेतला त्याची अंमलबजावणी करा, कारण पुढचे संपूर्ण सामने हे 5-5 षटकांचे होतील. या पुढील सामना हा 6 षटकांचा आहे. फ्रेश मॅच, फेअर डिलिव्हरी आहे, अर्थात धावा मिळाल्या त्या 2. पंच काय सामना थांबवा. चलो धीरज, फेअर डिलिव्हरी आहे. चला सामना त्वरित चालू करा, मॅच गरम झाली आहे आता, कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. चला सामन्याला सुरुवात. 6 बॉल आणि आता मात्र लक्ष असेल ते 20 धाव संख्येचं. 6 चेंडू आणि 20 धावा. 6 चेंडू आणि 20 ची गरज. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. आपण पाहतोय मुफास ग्रुप आयोजित, पावर्ड बाय फखरुद्दीन मलबारी यांच्या माध्यमातून आयोजित वसई फाटा चषक 2025 ची ही स्पर्धा पाहायला मिळते आहे. पुढचा बॉलला गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज होत असताना शहजादला आपण पाहतोय. चला घाई करा, जास्तीचा वेळ खर्च झाला या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज होईल. 6 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 20 धाव संख्येची. 6 चेंडू 20 धावा. पहिला बॉल उजव्या हस्तीच्या बाहेर जो डॉट स्वरूपाचा येतोय, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. सामना काही काळ थांबला होता, परंतु तदनंतर मॅच पुन्हा एकदा सुरू झालेली आपण पाहत आहोत. महत्वाच्या
आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून इशाजी खान साहेब यांचे देखील आगमन होत आहे. खान साहेब चषक अगदी काही दिवसामध्ये येत असताना पाहायला मिळते आणि त्याचे जनक स्वतः इशाजी खान साहेब यांचे देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू होतोय तो आणखीन एक इथे बाद. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. 6 जिथे आपण पाहतो 5 लागलेत. राकेश नाईक देखील बाद होत असताना इथे पाहायला मिळालाय. आणखीन एक धक्का इथे लागत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत स्थिरावलेली आहे ती 70. येणारे 4 बॉल 20 ची गरज. 4 चेंडू आणि 20 धावा. स्वरूपाने त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय मन्नू शेखावत. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने इथे खेळण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव केवळ प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. मन्नू शेखावतने आपल्या समाजाच्या अनेक स्पर्धा सातत्याने गाजवत असताना ज्या खेळाडूला आपण पाहिलं एक चांगल्या दर्जाचा खेळाडू तो देखील पाहायला मिळतो. परंतु या मॅच मध्ये आता जास्तीचं काही उरलेलं नाही आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अर्थात येणारे 3 बॉल आणि 19 ची गरज. 3 चेंडू आणि 19 धावा. 3 बॉल 19 ची आवश्यकता आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. KJ11 वालीव टीम आता वरचढ ठरते. ड्रायव्हिंग सीट वरती मात्र सध्याच्या घडीला आपण KJ11 वालीव या टीमला पाहत आहोत. 3 बॉल 19 ची गरज. चला जास्तीची वेळ खर्च होतोय धीरज. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हाफ ट्रॅकवर होता. थेट यष्टिरक्षकाचा वेग. गुडलेन स्पॉटवरून चेंडू राईज होत होता. डॉट बॉल येत असताना इथे पाहायला मिळालाय. सामन्याची आता केवळ औपचारिकता शेष आहे कारण येणारे चेंडू मात्र शेष राहिले. त्या अर्थात 2 आणि 2 बॉल मध्ये 19 ची गरज. या मॅचचा एक महत्वपूर्ण योगदान देणारा खेळाडू. या खेळाडूलाही सन्मानित करण्यात येईल काही क्षणामध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज जरूर दिखेंगे आपको. मुबारक एक असा खेळाडू आहे ना की त्याची हाईट किंबहुना त्याचं शरीर जसाच्या तसा तो गेले अनेक वर्षापासून आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. त्या एकेरीच्या मदतीने केवळ 2 आल्यात या षटकामध्ये. शेवटचा बॉल. शेष 18 ची गरज. गोकुळा टीम या मॅच मधून पराभवाच्या गर्द छायामध्ये अडकत असताना शेवटचा बॉल आणि त्यावरती कोणतीही रन्स आलेली नाही आहे. अर्थात 17 धावेने KJ11 वालीव या टीमने हा सामना इथे जिंकला. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार 12 चेंडू आणि 24 धावांची खेळी करणारा धीरज झा ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. धीरज झा या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. धीरज झाला 12 चेंडू आणि 24 ची इनिंग त्याने साकारली 200च्या स्ट्राईक रेटने. इशाजी खान साहब यांच्या शुभ से अपन देत आहोत हा प्लेयर ऑफ द मैच का पुरस्कार. फैयाज क्या कहना चाहोगे? प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड मिला है. एक बड़ी प्रतियोगिता आप खेल रहे हो. टीम के परफॉर्मेंस के बारे में और आपको जो मैन ऑफ द मैच मिला है उसके बारे में क्या कहना चाहोगे? टीम ने अच्छा ही परफॉर्मेंस किया और बॉलिंग भी लास्ट में अच्छा ही हुआ जिसकी वजह से हम लोग मैच जीते. ऐसा कुछ महसूस हो रहा था जब राहुल बैटिंग कर रहा था, वो अच्छा इनिंग पेश कर रहा था, अच्छे स्ट्रोक खेल रहा था, ऐसा कुछ लग रहा था, फील हो रहा था कि कहीं कहीं मैच हाथ से छूट ना जाए? हाँ, वो दोनों बैट्समैन जो कि इन्फॉर्म थे, मुझे लगा कि ये लोग शॉर्ट पिच बॉल को टारगेट कर रहे हैं तो मैं विकेट टू विकेट डालने की कोशिश कर रहा था. फैयाज उसी तरह धीरज को ये मैन ऑफ द मैच मिला था, उन्होंने आपको डेडिकेट किया, आपको दिया है, आपका मोटिवेशन बढ़ जाएगा इसके कारण. क्या कहना चाहोगे धीरज के इनिंग के बारे में और एज ए कैप्टन धीरज के बारे में? बहुत ही अच्छी इनिंग खेली और कैप्टनसी तो लाजवाब की.